माझ्यावरती हेतुपुरस्पर बेछूट आरोपांचे कोणी पुरावे दिलेले नाहीत. रुपाली चाकणकर यांचं फेसबुक पोस्टद्वारे आरोपांना उत्तर. निनावी पत्रामागे कोणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, अशी ही मागणी. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात आणि दुष्कृत्यात संबंध नाही, असा देखील दावा. अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. चौथ्या गुन्ह्यात 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी. खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचं एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंना शंका. तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या, बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया आज गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरनं खरातच्या मोबाईलवरती कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा दावा. जर दमानियांचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? आणि जर दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? सुषमा अंधारेंचे सवाल. मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल, असं म्हणत अशोक खरातनं बांधकाम व्यावसायिकाकडनं आलिशान कार लुटली. तर गाडीची किंमत 90 लाखांच्या वर. भोंदू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीमध्ये 2 आलिशान फ्लॅट्स. पुणे, सोलापूर, मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता. 8.5 कोटी रुपयात वरळीमध्ये 2 फ्लॅट्स खरेदी केले होते. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी कंपनीतील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडनं चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. महिला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची तपासणी तीव्र होणार. अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण. 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. तर प्रकरणात आणखी एका आरोपीची वाढ. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहराध्यक्ष हाजी इरफान खान याच्याकडनं नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर. मनपा निवडणुकीच्या वेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवरती उपस्थित राहून रील शूट केली. अमरावतीतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद. अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ आज बंद. सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेकडनं अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, वेळ आली तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. अमरावतीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी रवी राणांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये कुणाचाच धाक राहिलेला नाही, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. तर आरोपीला फाशीची शिक्षा द्या, काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंची मागणी. टेबलच्या खालून कोणी पैसे घेणार असेल तर प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे लावा. तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे लावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना. एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांच्याकडनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल. बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप. सेहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता. केंद्र सरकारकडनं लोकसभेतील एकूण जागांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल. प्रस्तावित 131व्या घटना दुरुस्ती अंतर्गत एकूण जागांची संख्या 850 पर्यंत जाणार. 2026 पूर्वीच्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन करण्याची तयारी. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचा पुढाकार. आज संध्याकाळी 5 वाजता चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस महिलांना संबोधित करणार. नारी शक्ती विचार मंच सामाजिक संस्थेकडनं संमेलनाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन. सूत्रांची माहिती. विधेयकाला पाठिंबा देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असं देखील पत्र. नारी शक्ती वंदन अधिनियमाला शिंदेंच्या शिवसेनेकडनं समर्थन. समर्थनासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. मोदींनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं शिंदेंकडनं कौतुक. गेल्या रायगडावरती प्रीवेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल. रायगडावरती प्रीवेडिंग शूट नंतर शिवप्रेमींकडनं संताप व्यक्त. शिवप्रेमींकडनं नाराजी व्यक्त करत संबंधितांवरती कारवाईची मागणी. 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य. चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार. मराठी भाषा येत नसल्यास चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रताप सरनाईक यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवरील कारवाईचं मनसेकडनं स्वागत. आरटीओ अधिकाऱ्याला मिळालेल्या धमकीचा तीव्र निषेध. नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार. शिंदेंच्या शिवसेना सदस्यालाही 1 जागा मिळण्याची शक्यता.
शिंदेंच्या शिवसेनेची माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. जिल्हा कार्यकारिणीसोबतच महिला आघाडी आणि युवासेना देखील बरखास्त. खासदार श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत गैरवर्तन केल्यामुळे निर्णय. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषण विषयक पाहणीसाठी मंत्री पंकजा मुंडे उद्या दौरा करणार. प्रदूषणामुळे चंद्रपुरात तापमान वाढत असल्याचा दावा. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडांवरती गुन्हा दाखल. गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याची ऑडिओ क्लिप खाण मालकांकडून समोर. गायकवाडांनी मात्र आरोप फेटाळले. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना सक्तीची रजा. गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारची कारवाई. खाण आणि स्टोन क्रशर मालकांना खंडणी मागितल्याचा आरोप. शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक. राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचे अध्यक्ष आमदार जमो अभ्यंकर यांचा इशारा. रखडलेलं वेतन अशा विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं जाणार. 1000 मेगावॅट क्षमतेची कुडूस ते आरे ही अदानीची नवी वीज वाहिनी अखेर सुरू. वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नासोबतच 3 शहरातील वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार. विक्रमी तपासणी मोहिमेनंतरही फुकटे प्रवासी बिनधास्त. मध्य रेल्वेकडून वर्षभरात 252 कोटी रुपयांचा दंड वसूल. वर्षभरात 41,90,000 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले. स्पाइसजेट विमान सेवेच्या गैरव्यवस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास. विमानाचं उड्डाण विलंब तर एसी बंद असल्यामुळे प्रवाशांची तीव्र नाराजी. मुंबई ते दिल्ली विमान प्रवासादरम्यानचा प्रकार तर एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी यावरती हात झटकल्याचा प्रवाशांचा आरोप. पिसे पांचरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पातील वीज पुरवठा खंडित. मुंबईत पाणी पुरवठ्यात 20 ते 25% कपात. जलाशयाची पातळी पूर्ववत झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार. कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वायकर यांच्या प्रश्नावरती केंद्राचं उत्तर. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासाठी दुपदरीकरणाला गती. मुंबईत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. मुंबई पुणे येथून देशातील विविध प्रमुख शहरांकडे या गाड्या धावणार. एप्रिल महिन्याच्या मध्यावरती राज्यासमोर भीषण पाणी टंचाईचं सावट. राज्यातील जलसाठा 50%च्या खाली. गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा. मात्र यंदा पाऊस लांबण्याची आणि प्रमाणही कमी असण्याची शक्यता. विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान. 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ. पुण्यात तापमानाचा पारा ओलांडणार 40. पुणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट. शिवाजीनगर, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान 40पेक्षा जास्त असण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यात 1.5 महिन्यात उन्हाच्या तडाख्यानं रुग्णालयात गर्दी वाढली. 770 रुग्णांना उष्माघाताचा ताप. यामध्ये उष्णतेसंबंधी विविध आजारांचा आणि कारणांचा समावेश. पुणे जिल्हा परिषद ग्रामीण शिक्षणासाठी सीएसआर निधीचा प्रभावी वापर करणार. राज्यभर शाळांसाठी स्वतंत्र सीएसआर समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय. तर शाळांच्या गरजेनुसार निधी नियोजनाची प्रक्रिया राबवणार. पुणे शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी होणार. तपासणीनंतरच संबंधितांना वाहन चालवण्याची परवानगी दिली जाणार. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचा निर्णय. पुण्यातील रांजणगाव गणपतीचं मंदिर 31 जुलैपर्यंत बंद राहणार. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी मंदिर आजपासून 31 जुलैपर्यंत बंद असणार. पुण्याच्या बाभुळगावमधील वेताळ बाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. ढोल ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पाण्याच्या आरणमध्ये संत सावता महाराजांचा चंदनउटी उत्सव सोहळा संपन्न. पालकमंत्री जयकुमार गोरेंसह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारेंच्या उपस्थितीत सोहळा साजरा. धुळे मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची 20 एप्रिलला निवड. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुत यांच्या अध्यक्षतेखाली निवड होणार. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे डीजेच्या तालावरती थिरकले. मोठ्या संख्येनं आंबेडकरी समुदायाची उपस्थिती. बोरिवली पश्चिमच्या बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. जालन्यामधील 16 ऊसतोड मजुरांची कर्नाटकच्या बिजापूरमधून सुटका. घनसावंगी पोलिसांनी बिजापूर पोलिसांच्या मदतीनं मजुरांची सुटका केली. ऊसतोडीसाठी गेलेल्या 16 मजुरांसह 4 मुलांना कंत्राटदारानं डांबून ठेवलं होतं. पालघरच्या केळवे रोड परिसरात ममता ज्वेलर्सवरती दरोडा. पाव किलो सोनं आणि रोख रक्कम लुटली. दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जाणाऱ्या ज्वेलर्स मालकावरती हल्ला करत लूटमार.
पुण्यातील झडब्रिजवरती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भावा बहिणीला धमकावून लुबाडणाऱ्या दोघांना अटक. सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला आणि त्याच्या बहिणीला कोयत्याचा धाक दाखवत लुटलं होतं. जळगावातील पहूरमध्ये महिनाभरापासून वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. ग्रामस्थांकडून वीज महावितरण कार्यालयावरती ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. डिझेलच्या दरवाढीमुळे कोकणातील मासेमारी संकटात. मासे टंचाई आणि इंधनाचे वाढते दर यामुळे मासळी महागली. मच्छीमारांना आर्थिक फटका बसत असून संकटामध्ये वाढ. अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोद्दार हायस्कूल, भुईनगर आणि लिंक रोड परिसरात टोळी सक्रिय. चोरटे सीसीटीव्हीत कैद. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलं. जायकवाडीमध्ये येणारं पाणी फिल्टर करून छत्रपती संभाजीनगर शहरात पुरवठा केला जाणार. नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच अवधी लागणार. बुलढाणा जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट. विविध प्रकल्पातील साठा 34% पोहोचला. खडकपूर्णा प्रकल्पानं गाठला तळ. पेंटाकळी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं घट. पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा कडाका वाढला. कडक उन्हात देखील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. डोक्याला स्कार्फ बांधून टोपी घालत महिलांकडून शेतात खुरपणीची कामं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सोमवारी 42.5 डिग्री सेल्सिअस तापमान. पुढील आठवडाभर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता. सांगलीच्या आंधळीमध्ये रंगला रिव्हर्स ट्रॅक्टर शर्यतींचा थरार. श्रीनाथ देव बाबा यात्रेनिमित्तानं सिद्धेश्वर यात्रा कमिटीकडून स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत पंचक्रोशीतील 20हून अधिक ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला.